नरक चतुर्दशीची कथा. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कथा आहे नरकासुराची. नरकासूर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भेतून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूने त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचा कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूने त्याला एक दुबेत रथ दिला होता. नरकासूर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासूरचे लग्न विदर्भच्या राजकन्या मायाशी झाले. नरकासूरने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराची होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वांकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता आणि त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूच्या हस्ते होणार असा श्राप दिला होता. आणि या श्रापापासून वाचण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. त्याने ब्रह्मदेवाकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,000 बायकांना आपल्या कारागृहात डांबून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. देवलोकातून परतताना नरकासूरने देवी आदितीने घातलेल्या सुंदर चकाकणाऱ्या कर्णफुलावर मोहित झाला. ते त्याने हिसकावून घेतले. त्यामुळे आदिती रडत रडत सत्यभामाजवळ गेली. सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णाच्या 8 राण्यांपैकी एक होती. सत्यभामाने आदितीला कृष्णाकडे नेले. कृष्ण सत्यभामाला म्हणाला, चल आमच्याबरोबर रणांगणावर. तू माझ्यासोबत राहावे तुझी ही इच्छा नेहमीच असते. चल तर. कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्रागज्योतिषपूरकडे निघाले. कृष्णाला पाहून नरकासूरने आपला सेनापती मुराला युद्धासाठी पाठवले. कृष्णाच्या एकाच वाराने मुरासहित सर्व सैनिक मारले गेले. क्रोधित होऊन नरकासूरने राजवाडा सोडला आणि कृष्णाच्या छातीवर त्रिशूळने प्रहार केला. श्रीकृष्ण रणांगणावर बेशुद्ध पडले. श्रीकृष्णाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला. नरकासुराचा वध झाला. तेव्हा सत्यभामा कृष्णाकडे वळली. तिने श्रीकृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण हसत उभे राहिले. ही त्यांची लीला होती. सत्यभामा साक्षात पृथ्वीचा अवतार होती आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते आणि म्हणूनच त्याचा वध झाला. या युद्धानंतर 16,000 सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या. आदिती देवीला कर्णफुले प्राप्त झाली. ज्या दिवशी मायालोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. नरकासुराच्या कैदेतून मुक्त झालेल्या मुलींनी श्रीकृष्णाला वेढा घातला आणि विचारले, आता आम्हाला कोण स्वीकारेल? तुम्ही आम्हाला स्वीकारा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईल आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे पालन पोषण करीन. भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते आणि म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पडली. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. याउलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करायचा. त्यावेळेपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते. दक्षिण भारतातही या दिवशी वामन पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी राजा बली याला भगवान विष्णूने दरवर्षी वामन अवतारात भेट देण्याचा आशीर्वाद दिला होता आणि यासाठी वामन पूजा केली जाते. असुरराज बली म्हणाले, हे देवा, कार्तिक कृष्ण त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत
तू माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहेस. म्हणून माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजासाठी दीपदान करणाऱ्यावर यमाचा छळ होऊ नये आणि उत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला यमाकडून त्रास होऊ नये. दिवाळीच्या या 3 दिवसात लक्ष्मी माता कधीही घराबाहेर पडणार नाहीत असा आशीर्वाद द्या. आणि ही प्रार्थना ऐकून भगवान वामन म्हणाले, राजन, असेच होईल. तथास्तु. भगवान वामनाने राजा बलीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची व्रतपूजा आणि दीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. दुसरी कथा अशी आहे की रंतदेव नावाचा एक धार्मिक राजा होता. त्याने अजाणतेपणी कोणतेही पाप केले नव्हते. तरीही जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा नरकात घेऊन गेले. राजा म्हणाले की कृपया माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला आहे की ज्यामुळे मला नरकात जावे लागले. आणि हे ऐकून यमदूत म्हणाले, हे राजा, एकदा एक ब्राह्मण तुझ्या दारी आला होता, पण त्याला तुझ्या घरी काहीही मिळालं नाही. तो तुझ्या दारातून उपाशीपोटी परतला. त्या पापकर्माचे हे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे 1 वर्षाचा कालावधी मागितला. यमदूताने राजाला 1 वर्षाची मुदत दिली. राजाने सर्व ऋषीमुनींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी त्यांना कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाचे चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले आणि ब्राह्मणांना अन्नदान करून त्यांच्यावरील अपराधांची क्षमा मागावी. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने तसे केले. अशा रीतीने राजा त्याच्या पापांपासून मुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी पृथ्वी तलावर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशीचे व्रत प्रचलित आहे. नरक चतुर्दशीच्या दिवसालाच दिवाळीचं पहिलं पाणी असे म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे. अभ्यंग स्नान करण्यामागचे एक शास्त्रीय कारण आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजेच आधुनिक पारिभाषिक घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. संपूर्ण शरीरास तेलाची मॉलिश करून आपल्यातील नरकरूपी वासनांचा अहंकार करायचा. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागे संदेश आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी सूर्याचे पहिले किरण आपल्या घरात पडावे. सूर्यप्रकाशाप्रमाणेच घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात गायीच्या शेणाने सडासारवण केले जाते. गाय-गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून गोमातेशी प्रार्थना केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवसाच्या दिवशी धान्याची देखील पूजा करतात. सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा प्रज्वलित केला जातो. आता पाहूयात नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावे. सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करावे. यमाच्या नावाने दिवा लावावा, कारण यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. संपूर्ण शरीराला तेलाने मॉलिश करून नंतर आंघोळ करावी. चतुर्दशीला तेलात लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळेच देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी श्रीकृष्णाची देखील पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी घराच्या वेगवेगळ्या भागात 14 दिवे लावले जातात. आता पाहूयात नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करू नये. नरक चतुर्दशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमाची पूजा केली जाते. त्यामुळे कोणत्याही जीवाला इजा करू नये. या दिवशी घरात दक्षिणेकडील भाग अस्वच्छ ठेवू नये. या दिवशी तेल दान करणे हे देखील अशुभ आहे, कारण त्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. या दिवशी मांसाहार करणे टाळावे. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण देवी लक्ष्मी दुखावते आणि घरात गरिबीला आमंत्रण देते. असे मानले जाते की नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाहीत असे मानले जाते.
चतुर्दशीला सकाळी लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. आंघोळ झाल्यावर आंघोळ करणाऱ्याला औक्षण करावे. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म या दिवशीच झाला होता. तर नरक चतुर्दशीची ही कथा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. शुभ दीपावली. धन्यवाद.